एकंदरीतच ज्या मोर्चाची खरं तर सातत्यानं गेल्या महिनाभरापासून म्हणूयात सत्याचा मोर्चा होतोय, एवढ्या मोठ्या प्रमाणात हा मोर्चा केला जातोय, निवडणूक आयोगाविरोधात हा सगळा मोर्चा काढला जातोय। काँग्रेस असेल, काँग्रेसचे काही महत्त्वाचे नेते हर्षवर्धन सपकाळ वगळता काँग्रेसचे इतर महत्त्वाचे नेते सहभागी होत आहे। मात्र सत्ताधाऱ्यांपैकी म्हणजे फक्त भाजप नाही तर शिवसेना असेल, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे कुठलाही नेता यामध्ये सहभागी झाला नाहीये। होण्याचं कारणच नाही ना। जो असत्याचा मोर्चा आहे त्याच्यामध्ये महायुतीतल्या कुठल्या पक्षांनी स्वतः सामील होण्याचं काहीच कारण नाही। जे मुद्देच त्यांचे चुकीचे आहेत। आमचा मुद्दा महत्वाचा असा आहे की समजा बोगस वोटर्स हे मतदार यादीमध्ये नोंदवले गेलेत असं त्यांचं म्हणणं आहे, तर त्या निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेप्रमाणे कच्ची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर विहित पद्धतीचा अवलंब करून त्यांची निवडणूक आयोगाला दाखल करणं, त्यांनी तक्रार दाखल करणं आणि अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणं हे अपेक्षित आहे। ते सोडून देऊन हा मुद्दा ते का करतात हे आपण लक्षात घ्या। त्यांच्याकडे कुठलाही भाजपला विरोध करण्यासाठी, महायुतीला विरोध करण्यासाठी कुठलाही मुद्दा उरलेला नाही आणि महायुतीचं उत्कृष्ट कार्य याला उत्तर काय देणार, ते काय सांगणार मतदारांना। त्यामुळे मतदारांना भ्रमित करण्यासाठी हा मोर्चा केलेला आहे त्यांनी, किंवा हा प्रयत्न त्यांचा जो दुबळा प्रयत्न आहे तो चालू आहे। त्यामुळे याच्यात कोणी महायुतीच्या पक्षांनी समाविष्ट होण्याचा प्रश्नच येत नाही। उलट याच्यातलं जे असत्य आहे, हा असत्याचा मोर्चा आहे हे सांगण्यासाठी भाजपने स्वतःचा मोर्चा वेगळा काढलेला। निश्चित जसा तुम्ही उल्लेख केला की भाजपनं स्वतःचा मोर्चा काढलेला आहे। या मोर्चामध्ये भाजपचे कोणकोणते प्रमुख नेते आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यानंतर भाजपच्या या नेत्यांची एकंदरीत भूमिका कधी स्पष्ट होईल? मी पुण्यामध्ये आहे त्यामुळे मी असं सांगू शकणार नाही, पण तो आपणच स्वतः रिपोर्ट केला त्याप्रमाणे माननीय रवींद्रजी चव्हाण, माननीय अमितजी साटम, माननीय आशिषजी शेलार असे सर्व आघाडीचे जे मुंबईमधले नेते आहेत ते निश्चितच त्याच्यामध्ये असतील। निश्चित विरोधकांकडून सातत्याने अशी टीका होते की आता भाजपकडे बोलण्यासाठी काही उरलेलं नाहीये, त्यामुळे तोंडावर काळी फीत बांधून भाजपला सत्याच्या मोर्चाच्या दिवशी असं मुकमोर्चा करावा लागतोय। भाजपकडे विरोधकांचे जे बालिश प्रकार चालू आहेत त्याच्याविषयी बोलण्यासारखं काही उरलं नाही असा त्याचा अर्थ आहे। भाजपकडे स्वतःच्या कामाविषयी बोलायला भरपूर आहे, पण आजचा तो प्रसंग नाही। आजचा प्रसंग एवढाच आहे की मतदारांना दाखवून देणं की असत्याचा मोर्चा काय काढलाय। त्यामुळे या असत्याच्या मोर्चाचा विरोध या सर्व विरोधी राजकीय विरोधकांनी निश्चित निश्चित विनायकजी, मी अगदी काही वेळासाठी तुम्हाला थांबवतेय। तरी दोन दृश्य आपण पाहतोय, एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, त्याचबरोबर आदित्य ठाकरे, अमित ठाकरे हे एका हॉटेलमध्ये। हे अतिशय हास्यास्पद मोर्चा आहे। जोपर्यंत लोकसभेमध्ये आता माझ्या लोकसभेमध्ये माझा पराभव झाला तेव्हा तेच मतदार यादी तीच आहे आणि विधानसभेमध्ये आता त्यांचा भुईसपाट झाला त्यामुळे आता मतदार यादीवर आक्षेप घेणं ही दुटप्पी भूमिका महाराष्ट्राच्या जनतेला पूर्णपणे ज्ञात आहे। कुठल्याही प्रकारे यांचा प्रयत्न असा आहे की हे एक ग्राउंड तयार करतायत की उद्या जर पराभूत झालो, आणि जे ते होणार आहेत, पराभूत झाल्यानंतर एक कारण अगोदर शोधणं, जसं आम्ही डॉक्टरच्या भाषेत म्हणतो प्रोफिलॅक्टिक ट्रीटमेंट, वॅक्सिन घेतो तसं आपण मोठा आजार होऊ नये तशी ही वॅक्सिन आहे त्यांची, की पडल्यानंतरचं भाषण हे आजच तयार करून जनतेपुढे जाणं, एक फार्स निर्माण करणं। आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की या मोर्चा ही गोष्ट सिद्ध करून जाते की त्यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव स्पष्ट दिसत आहे। हे अतिशय हास्यास्पद मोर्चा आहे। जोपर्यंत लोकसभेमध्ये आता माझ्या लोकसभेमध्ये माझा पराभव झाला तेव्हा तेच मतदार यादी तीच आहे आणि विधानसभेमध्ये आता त्यांचा भुईसपाट झाला त्यामुळे आता मतदार यादीवर आक्षेप घेणं ही दुटप्पी भूमिका महाराष्ट्राच्या जनतेला पूर्णपणे ज्ञात आहे। कुठल्याही प्रकारे यांचा प्रयत्न असा आहे की हे एक ग्राउंड तयार करतायत की उद्या जर पराभूत झालो, आणि जे ते होणार आहेत, पराभूत झाल्यानंतर एक कारण अगोदर शोधणं, जसं आम्ही डॉक्टरच्या भाषेत म्हणतो प्रोफिलॅक्टिक ट्रीटमेंट, वॅक्सिन घेतो तसं आपण मोठा आजार होऊ नये तशी ही वॅक्सिन आहे त्यांची, पडल्यानंतरचं भाषण हे आजच तयार करून जनतेपुढे जाणं, एक फार्स निर्माण करणं। आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की या मोर्चा ही गोष्ट सिद्ध करून जाते की त्यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव स्पष्ट दिसत आहे। तर भाजप नेते सुजय विखे पाटील आता बोलत होते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये यांचा पराभव होणार विरोधकांचा,
आणि पराभव झाल्यानंतर नेमकं काय बोलायचं त्याची ते रूपरेषा आतापासूनच तयार करतायत असा आरोप सुजय विखे यांनी केलेला आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हॉटेलवर पोहोचले आहेत. याच हॉटेलमध्ये राज ठाकरे आता विश्रांती घेत आहेत. आता या हॉटेलमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात एक छोटेखानी चर्चा होईल आणि तिथून राज उद्धव यांच्या मोर्चा सत्याचाला सुरुवात होईल. हा